कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय रामदासभाई कदम आणि आता माझे नवीन सहकारी आणि तत्पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझ्या मोठ्या बंधुसखे असलेले सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि माझे नवीन सहकारी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय संजयजी कदम साहेब, त्यांच्या पत्नी, त्यांचे चिरंजीव, त्यांचे जावई, त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी। शिंदे साहेब, आपल्याला कल्पना आहे की दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांनी गेली 10 वर्ष शिवसेनेचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्याकरता संघर्ष केला। मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघावरती आपण शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा आपण फडकवला। परंतु आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांचा संघर्ष आता कायमस्वरूपी संपलेला आहे। दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी कदम साहेब यांनी मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80,000 मते घेतली होती आणि आता त्यांनी या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असताना दापोली मतदारसंघाचा संघर्ष आता कायमस्वरूपी संपलेला आहे। प्रत्येक गावागावाचा विकास आपण करत असताना त्यांनी 80,000 मतं घेतली होती, आपल्याला 1,05,000 मतं आपण घेतली होती। परंतु आता आपण गावागावाचा विकास करत असताना त्यांची मला साथ लाभणार आहे। मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी शिवसेनेची ताकद त्यांनी 100% वाढवलेली आहे आणि ते सन्माननीय रामदासभाईंसोबत गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं होतं। जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं। 2014 साली ते विधानसभेवरती निवडून गेले होते, परंतु आज ते सोबत आल्याने नक्कीच संघर्ष हा थांबलेला आहे आणि त्यांची साथ, त्यांचा अनुभव, रामदासभाईंसोबतचा असलेला देखील त्यांचा अनुभव नक्कीच आपल्या उपयोगी पडणार आहे। मी आपल्या साक्षीने, सन्माननीय रामदासभाईंच्या साक्षीने त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून, ह्या महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आपण माझ्यावरती दिलेली आहे, महाराष्ट्राची सेवा करत असताना, दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांच्या हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून दापोली मतदारसंघाची उंची आम्ही अजून वाढवू हा विश्वास दर्शवतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।